तर रिकामी जागा भरायची आपल्याला. तर काय म्हटलेलं आहे, बिफोर अक्षय केम टू बॉलिवूड. आता वाक्याची रचना बघा, वाक्याची सुरुवात कशाने झालेली आहे, बिफोर या शब्दाने. लक्ष द्या इथं, जर का वाक्याची सुरुवात बिफोर या शब्दाने होत असेल तर त्या वाक्यामध्ये काळ एकतर साधा वर्तमान काळ यूज केला जातो, नाही तर मग साधा भूतकाळ यूज केला जातो. म्हणजे इथं काय आलेलं आहे, अक्षय हे नाऊन आहे आणि केम काय हे क्रियापदाचं सेकंड फॉर्म म्हणजे साधा भूतकाळ इथं वापरण्यात आलेला आहे. मग आता जर साधा भूतकाळ असेल तर पुढचं वाक्य काय असायला पाहिजे, भूतकाळातच असायला पाहिजे. मग आता पुढे काय म्हटलेलं आहे, टू बॉलिवूडच्या नंतर काय होतं, कॉमा. आता कॉमा नंतर काय होतं, हे प्रोनाउन कोणासाठी यूज झालेलं आहे, या अक्षयसाठी यूज झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे, रिकामी जागा आहे आणि पुढे काय होतं, हे रिकामी जागा आहे आणि पुढे काय तुमचं, इन हॉटेल्स फॉर 5 years. बघा हे जे आहे ना, फॉर आहे हे प्रेपोजिशन आहे आणि हे टाइम प्रेपोजिशन म्हणून यूज होत असते. मग जर का टाइम प्रेपोजिशन असेल तर नियम काय सांगतो की जर असं काही असेल वाक्यामध्ये काय असू शकते, एकतर प्रेझेंट काळ परफेक्ट टेन्स यूज वापरता येते, नाहीतर मग प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यूज करता येते. ठीक आहे. आणि दुसरा काय सांगते की एकतर वाक्यामध्ये पास्ट परफेक्ट टेन्स येणार, नाहीतर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स येणार. आता इथे लक्ष द्या, वाक्याची सुरुवात बिफोरनं झालेली आहे, साधा भूतकाळ आहे म्हणजे प्रेझेंट परफेक्ट किंवा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स तर नाही येणार. तर मग काय येणार, पास्ट परफेक्ट नाही तर मग पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता ऑप्शन बघा, वाज वर्किंग हे ऑप्शन तर नाही येणार, नंतर हॅज बीन वर्किंग नाही येणार, आपण आधीच सांगितलं का नाही येणार. ठीक आहे, म्हणजे हे 2 नंबरचं पण ऑप्शन नाही. नंतर होतं तुमचं तिसरं ऑप्शन, हॅड वर्क म्हणजे पास्ट परफेक्ट नंतर हॅड बीन वर्किंग. आता भरपूर मुलं हे तिसरं ऑप्शन करेक्ट करतील, काही हे फोर्थ ऑप्शन म्हणजे बरोबर करतील, ऑप्शन सिलेक्ट करतील, निवड करतील. मग इथं उत्तर काय असायला पाहिजे, इथं लक्षात द्या की अक्षय जो होता ना त्यानं काय केलं, बॉलिवूडला येण्याच्या आधी त्यानं 5 वर्षे कुठं काम केलं माहीत आहे का, हॉटेल्समध्ये काम केलं. बरोबर आहे, म्हणजे हे वाक्य होतं. तर इथे एक लक्षात घ्या गोष्ट, हे वाक्य भूतकाळातलं आहे आणि ती क्रिया कंप्लीट झालेली आहे, म्हणून भरपूर विद्यार्थी हे 3 नंबरचं हॅड वर्क करतील. पण हे वाक्य निवडणं म्हणजे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यानं भूतकाळात काय केलं, हॉटेलमध्ये काम करायची सुरुवात केली आणि कुठपर्यंत केलं, 5 वर्ष. म्हणजे पहिल्या वर्षी सुरुवात केली आणि अशा प्रकारे कंटिन्यू चालू राहिलं 5 वर्षापर्यंत, म्हणजे पास्टमध्ये होती, परफेक्ट होती, म्हणून इथं हॅड तर यायलाच पाहिजे आणि हे 5 वर्षापर्यंत त्याची क्रिया हे चालू होती. म्हणून हे तुमचा जे 4 नंबर जो ऑप्शन आहे ना, हे विद्यार्थी मित्रांनो तुमचं काय असायला पाहिजे, उत्तर असायला पाहिजे. म्हणजे याप्रमाणे तुम्ही उत्तर जे आहे ना हे निवड करू शकता. याच्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज किंवा असं जास्त विचार करण्यासारखं काही नाही आहे, फक्त डोकं लावायचं की हे 5 for 5 years होतं, त्यामुळे आपल्याला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस घ्यावं लागेल. आणि पास्ट परफेक्ट का घेतलं, कारण की वाक्याची सुरुवात हा केम जो आहे ना साधा भूतकाळ होता, म्हणून इथं पास्ट परफेक्ट घ्यावं